हरि ओम. अमृतानुभव योगदास श्रीयुत जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 5. सच्चिदानंद पदत्रय विवरण. ओवी क्रमांक 6. येरवी सच्चिदानंद भेदे चालिली तिन्ही पदे, परी तिणी उणी आनंदे केली येणे. अर्थात ही तिन्ही भिन्न प्रकारे तेथे आहेत, त्यांचीच सत्ता आहे. तथापि ती कार्यगुणांनी भिन्न असली तरी ती एकतत्वात एकच आहेत. यामुळे तेथे कैवल्यानंद आहे. माऊली सांगतात की सत, शाश्वत, कैवल्य ही तीन आत्मपरब्रह्मात निश्चितच असतात. तथापि ती कार्यगुणांनी भिन्न आहेत. मूलतः ती आत्मपरब्रह्मात एकरूप आहेत आणि त्यामधून तेथे कैवल्यानंद आहे. येथे निर्विवादपणे सच्चित सत्ता आहे. यात आवश्यकतेनुसार बदल होत असतात. जमिनीवर पाणी साचून तेथे चिखल होतो, त्याला दुर्गंधी येते. त्यात कमळ उगवते, त्याला सुगंध येतो. जमीन, पाणी, चिखल, दुर्गंधी, कमळ, सुवास इत्यादी सर्व कार्यगुणांनी भिन्नत्व दर्शवितात. ती त्या एकमेव सच्चीच कार्यानुसार भिन्न रूपे आहेत. त्यात बदल होतो, त्याचा नाश होत नाही. कारण त्यामागे मूलतः शाश्वत तत्व आहे. त्याला आत्मतत्व असे म्हणतात. या दोहोंमधून कैवल्य निर्मित होते. शेवटी तेही आत्मपरब्रह्मात विलीन होते आणि तेथे केवळ आनंद उरतो. तीच परम ब्राह्मी स्थिती आहे. आत्मपरब्रह्म सच्चिदानंद आहे. तेथे केवळ आनंद आहे. तेथे अन्य काहीही नाही. उदाहरणार्थ, जमीन, पाणी, चिखल, दुर्गंधी, कमळ, सुवास इत्यादी या सर्वांमध्ये केवळ आनंदच आहे. आपल्याला तो पाहता येत नाही, कारण आपण अपूर्ण आहोत. आत्मपरब्रह्म पूर्ण आहे. ते 84 लक्ष प्रकारच्या भिन्न भिन्न देहांमधून हा सर्वकष केवळ आनंद उपभोगते. वरील उदाहरणात जमिनीवर राहणारे सर्व प्राणी जमिनीचा आनंद घेतात. सर्व प्राणी पाण्याचा आनंद घेतात. चिखलाचा आनंद डुक्कर घेते. दुर्गंधीचा आनंद किडे घेतात. कमळाचा आनंद भुंगा घेतो. सुवासाचा आनंद मानव घेतो. अशा प्रकारे येथील प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक वस्तूचा, प्रत्येक घटनेचा केवळ आनंद भिन्न भिन्न देहांच्या माध्यमांमधून ते आत्मपरब्रह्म घेते. यासाठी येथे सच्ची सत्ता आहे. त्यात आवश्यकतेनुसार बदल होत असतात. त्यासाठी त्यामागे शाश्वत तत्व ठामपणे कार्यरत असते. यामधून कैवल्य निर्माण होते. शेवटी ही तिन्ही एकत्रपणे आत्मपरब्रह्मात विलीन होतात आणि तेथे केवळ आनंद उरतो. तीच परमावस्था आहे. तीच ब्राह्मी स्थिती आहे. याचसाठी आपण या भौतिकाचा अत्यावश्यक तेवढाच उपयोग करायचा आहे. नाटक, सिनेमात सहभागी व्हायचे नाही. साक्षी राहून त्याचे अवलोकन करायचे. तसेच भौतिकात रममाण व्हायचे नाही. त्याचे साक्षी राहून अवलोकन करायचे. त्यात सत्य आनंद आहे. या योगे सायुज्य मुक्तावस्था प्राप्त करायची आहे. ती परमावस्था, ती ब्राह्मी स्थिती अनुभवायची आहे. माऊलींची हीच इच्छा आहे की प्रत्येक मानवाने ही स्थिती अनुभवावी. त्यासाठीच ते त्यांचा अमृतानुभव आपल्यासारख्यांना मोकळा करून देत आहेत. ओवी क्रमांक 7. सत्ताची की सुख प्रकाशू, प्रकाशूची सत्ता उल्हासू. हे न निवडे मिठांशू, अमृती जेवी. अर्थात अमृतापासून त्याची गोडी निराळी करता येत नाही. तद्वतच सत्ता, शाश्वत, कैवल्य ही भिन्न करता येत नाहीत. कारण सत्ताच शाश्वत आणि कैवल्य आहे. शाश्वतच सत्ता आणि कैवल्य आहे. कैवल्यच सत्ता आणि शाश्वत आहे.
अमृत असले तर त्यात त्याची गोडीही आपोआपच तेथे असते. याचप्रमाणे सत्ता, शाश्वत, कैवल्य ही एकमेकांपासून भिन्न नाहीत, ती एकमेकात पूर्ण समरस आहेत. यातील कोणतेही एक असेल तर उरलेली दोन्हीही तेथे आपोआपच असतात. यामुळे येथे या विश्वाचा कारभार सुनियोजितपणे आणि अत्यंत सुव्यवस्थितपणे आपोआप सुरू राहतो. या योगे यामधून केवळ आनंद निर्माण होतो आणि याची परम अनुभूती आत्मपरब्रह्म घेत असते. आत्मपरब्रह्म केवळ आनंद उपभोगते, अनुभविते. याचा अर्थ येथे एक कोणीतरी आत्मपरब्रह्म म्हणून स्वतंत्र असे अस्तित्वात नाही. ते आत्मपरब्रह्म येथे 84 लक्ष इतक्या भिन्न भिन्न जीवांच्या माध्यमांमधून, 84 लक्ष इतक्या विविध देहांच्या माध्यमांमधून, 84 लक्ष इतक्या निरनिराळ्या स्वभावांमधून या केवळ आनंदाचा आस्वाद वैविध्याने आणि त्यामुळे समग्रपणे, परिपूर्णपणे घेत असते. यामुळे ते मूलभूत असलेले येथे साक्षी असते आणि जीव प्रत्यक्ष उपभोग घेत असतो. यासाठी त्या आत्मपरब्रह्माची सेवा म्हणून आपण येथे सायुज्य मुक्त म्हणून जीवन जगावे आणि त्या प्रभू विभूला येथील केवळ आनंद उपभोगण्यासाठी सहाय्यक व्हावे, हीच त्याची सर्वोत्तम, सर्वोच्च परमसेवा आहे. त्यासाठीच माऊली त्यांचा हा अत्यंत अनमोल असा अमृतानुभव आपल्यासारख्यांना मोकळा करून देत आहेत. याचा फायदा करून जे घेतील ते दैवाचे. ओवी क्रमांक 8. शुक्ल पक्षीच्या 16 दिवसा वाढती कळा, परी चंद्र मात्र सगळा चंद्री जेवी. अर्थात शुक्ल पक्षी 16 कला वाढत वाढत जातात आणि चंद्र एकेका कलेने पूर्ण होतो. तथापि चंद्राचा या कलांशी संबंध नसतो. चंद्र सदा पूर्णच असतो. चंद्राचे उदाहरण देऊन माऊली आत्मपरब्रह्माचे महत्त्व सांगत आहेत. कृष्ण पक्षात चंद्र एकेका कलेने कमी कमी होतो आणि शेवटी अमावस्या होऊन चंद्र पूर्णपणे लुप्त होतो. या उलट त्यानंतर शुक्ल पक्ष सुरू होतो आणि चंद्र एकेका कलेने वाढत वाढत जाऊन शेवटी पौर्णिमा होते आणि चंद्र पूर्ण होतो. तथापि कृष्ण पक्षातील 16 कलांमुळे प्रत्यक्षात चंद्र कमी कमी होऊन अमावस्येला लुप्त होत नाही. तो जसा पूर्ण असतो तसाच असतो. याचप्रमाणे शुक्ल पक्षातील 16 कला वाढत वाढत जाऊन पौर्णिमा होते आणि चंद्र पूर्ण होतो. वास्तवात कधीही कमी न झालेला चंद्र पूर्ण होण्याचा प्रश्नच नसतो. तो सदा पूर्ण असतो, तसाच सदा पूर्ण असतो. अवकाशातील त्याच्या विशिष्ट प्रकारच्या भ्रमणामुळे आपल्याला पृथ्वीवरून त्याचा ऱ्हास आणि वाढ भासमान होत असते. याचप्रमाणे या आत्मपरब्रह्मांडात भौतिक अज्ञानामुळे सत, शाश्वत आणि कैवल्य यांच्या भिन्नत्वाचा आभास होतो. वास्तवात ती चंद्राप्रमाणे सदा जशी असतात तशीच असतात. तेथे सदा केवळ आनंदावस्थाच असते. या भौतिकामधून दूर होऊन आपण ती अनुभवायची असते. आपण तसे जीवन जगायचे असते. यासाठी सत्संगाला अन्य पर्याय नाही. हरिओम.